शरद पवार उजवीकडे, सूर्यवंशी डावीकडे, आणि मध्ये मी आहे. फेविकॉल सारखा त्यांना बांधायला. चिंता करू नका, बिलकुल चिंता करू नका. अभिनय तो कमी नाही हे मला मुद्दाम सांगायचं आहे. कारण तेच आश्वासनं, त्याच गोष्टी, तीच उद्घाटनं जी झाली असतील ती पुन्हा उद्घाटनं, नवीन बोर्ड लावण्याचा कार्यक्रम, जे काही मला दिसला थोडंफार जे ऐकलं पाहिलं, तुम्हाला वाटत नाही काही किती दिवस चालवायचं आपल्याला, काही फरक करायचं आहे की नाही आपल्याला. म्हणजे इतक्या वर्ष तुम्हाला याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, या निवडणुकीत याला वापरा, त्या निवडणुकीत त्याला वापरा, हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालत राहतो, याला कुठेतरी थोडीस थोडं उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? वाटत की नाही? आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, इथली जी शासकीय यंत्रणा वेठीस धरून जो उद्योग चालतो तो आम्ही होऊ देणार नाही. ते पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. आता मी आज बोललो, रात्री व्हिडिओ पाहतील, एक जास्त मारतील आणि सगळे पुन्हा सुरू होईल. माहितीये तुझं उत्तर आहेच, येऊ द्या. उत्तराला उत्तर देण्याकरता आमचे पवार समर्थ आहे. कसं असते, सुरुवात चांगली असते, शेवटच्या 2 दिवसात काय भानगडी करते वाटतो काय. आता शेवटच्या 2 दिवसात तुम्ही भानगड करू देऊ नका. तुम्ही करत नाही, करायला दुसऱ्या गावातले असतात. त्यामुळे शेवटपर्यंत मतदान होईपर्यंत कुठलाही बदल होणार नाही. आपण भूमिका जी स्वीकारली, शंकरराव चव्हाण साहेबांनी पुण्याई आजही संपलेली नाही म्हणून आम्ही सांगतो. काही विरोधक असं म्हणतात, शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागता, बापाचं हे कसं तुम्ही उपयोग करून घेतात, मतं मागता. अरे बाप सुद्धा त्या उंचीचा होता ना, म्हणून लोक आज मागतात. आणि त्या उंचीचा बाप लाभणं हे कोण नशीब पाहिजे. राजकारण एवढ्या खालच्या गरज काय हो मला सांगायला, गरज काय? मग तुम्ही स्वतःच्या बोला ना, तुमच्या कर्तृत्वावर, तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर बोला, स्वतःबद्दल काहीतरी बोला, काय करणं ह्याच्यावर काहीतरी बोला. आम्हाला शिवाय द्या म्हणतं तुम्हाला द्या असं तरी फार काय चालत मला सांगतात. 4 पक्ष फिरून आलो, मला बरं वाटतं 4 पक्ष फिरून आला. काय त्यांनी उत्तर द्यावं, काय बोलावं, काही तारतम्य काही शिल्लक राहिलेलं नाहीये.